हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे वेगळ्या पद्धतीचं टोमॅटोचं लोणचं, चविष्ट आणि चटपटीत असं. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे बघा, जिरं घेतले, मोहरी घेतले, कढीपत्ता घेतले, तिखट घेतले, हळद घेतले, भरपूर लसूण वापरतो याच्यामध्ये, आणि तेल आहे, मीठ आहे आणि चिंच आहे आणि उडद डाळ. आणि हे आपण हा मसाला करणार आहे, तो आहे मोहरी, जिरं आणि मेथी. हे आपण आता भाजून घेऊ. टोमॅटोचे पण भरपूर फायदे आहेत. टोमॅटोमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होण्यास मदत होते, त्वचा सुधारते आणि दृष्टी डोळ्यांसाठी फायदेशीर असा बहुगुणी टोमॅटो आपण सगळ्या भाजींमध्ये वगैरे टाकतच असतो. पण आज आपण वेगळ्या पद्धतीचं लोणचं म्हणजे टोमॅटोचं लोणचं करणार आहे. आता आपण मोहरी, जिरं आणि मेथी हे भाजून घेऊया. आणि मेथीचा कलर पण चेंज करूया. आता आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण मोहरी, जिरं आणि मेथी गार करायला ठेवूया, मग मिक्सरमध्ये वाटूया. आता आपण ठेवलं आहे, याच्यात आपण हे टोमॅटो होते आपले ते टाकूया. तसंच आपण चिंच टाकूया आणि हे छान आपण शिजवून घेऊया. मग आपण याला शिजवू देऊया छान, म्हणजे पाणी सगळं. परत झाकण ठेवूया आपण. आपण झाकण करूया. आता आपण हे टोमॅटो गार करायला ठेवू आणि मिक्सरमधनं वाटून घेऊया. आपण तेल तापत ठेवलंय. मोहरी तडतडली की आपण जिरं टाकूया. आता जिरं टाकूया आपण. उडदाची डाळ टाकूया. कढीपत्ता टाकूया. लसूण टाकूया त्याच्यावरती आणि वाटताना थोडे आपण यात लाल मिरच्या टाकूया आणि छान परतून घेऊया. आता लसूण आपण थोडं सोनेरी रंगापर्यंत तळून घेऊया. जी फोडणी झाली लोणच्याची, आपण याला थोडंसं गार करून घेऊ. थोडं हे लसूण टोमॅटो जे परतून घेतले होते थोड्याशा तेलामध्ये, ते आता गार झाले. आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया आपण. हे आपण मी मसाला केला होता तेच मिक्सरचं भांडं घेतलं. त्यात आपण लाल मिरची पावडर टाकूया आणि हळद आणि हे मोहरी, जिरं आणि मेथी वाटून घेतलं तो मसाला आणि लसूण, हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेऊया. ते टोमॅटो ते वाटून घेतले. आता आपण या भांड्यात टाकून घेऊया. त्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. त्याच्यात थोडं आपण लाल मिरची पावडर टाकली, त्यामुळे कलर चांगला येणार. आता आपण याच्यात ते सगळे वाटलेले टोमॅटो ते टाकूया. आता आपण मीठ टाकूया, परतून घेऊया. आणि आता आपण तेल सुटेस तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. आता आपण शेवटी याच्यात गूळ टाकूया. आंबट गोड तिखट अशी आपली ही चटणी चमचमीत. आपण गूळ टाकला आणि हलवून घेऊया. आंबट गोड तिखट ही चटणी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी छान होते. गूळ विरघळला आणि तेल सुटलं की आपण प्लेटमध्ये काढू. थंड झाल्यावर आपण बरणी भरून ठेवूया. थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवूया. एकदम छान लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल ही चटणी. आपलं हे रेडी आहे. आंबट गोड तिखटसाठी चटपटीत टोमॅटोचं लोणचं. तुम्ही ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकतात आणि भाजी आवडली असेल मुलांना तर हे लोणचं चपाती पण खाऊ शकतात. लोणचं पराठा
उडीद हे टोमॅटोचं लोणचंसुद्धा खाऊ शकतात. तोंडी लावण्यासाठी एकदम छान आणि पौष्टिक असं हे लोणचं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात लहानांपासून मोठ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा. मला असाच सपोर्ट देत राहा. थँक्यू, धन्यवाद.